वहिनी तुला किचन मध्ये थांबवलं? हो. मी ऐश्वर्या वहिनीशी बोलून आलो. नाही नको. हे बघा सोहम भाऊजी, आज तुम्हा दोघांमुळेच मी या घरात आले. तुम्ही माझ्यासाठी कोणाशी वाद घालू नका. अगं वाद भांडणं व्हायची तर होऊ देत, पण सारंग दादाच्या बायकोशी घरात असं वागलं जातं हे मला सहन नाही होणार. किती चीप दिसतं ते. भाऊजी, माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय हे तुम्हाला माहिती आहे ना. थोडा वेळ जाऊ द्या. माझा विठ्ठल सगळं बघतोय, तो नीट करेल सगळं. आणि तुम्ही माझ्यासाठी कोणाशी बोलायला गेलात ना तर घरात वाद होतील बघा. आणि मग सगळ्यांना असंच वाटेल की माझ्यामुळे हे सगळं होतंय ते. बरं ते जाऊ द्या, मी तुम्हाला धन्यवाद म्हणायला आले होते. हे मानपानाचे कपडे आहेत, थोडे साधे आहेत, पण आमच्या गावी ना असं शर्ट पीस आणि पॅन्ट पीस देतात. तुम्ही स्वीकाराल नाही? बबलू, हे तू ठेव. अरे घे ना. धर धर. ह्याचं काहीतरी छान शिव, तुझ्या स्टेटसला ते सूट कर. काय झालं? नाही आवडलं? पाहिलंस, त्याला पण नाही आवडले. आमच्या घरचे डोरमॅट्स आहेत ना, नाही कळलं? अगं पाय पुसण्या, त्या पण ह्यापेक्षा महाग असतात. आणि तुझ्या वर्षभराच्या कपड्यांची जी प्राइस आहे ना, त्यात आमचा एक ड्रेस पण येणार नाही. आणि सोहम, तुला तुझं स्टेटस मी लक्षात आणून द्यायचं का? अरे तुला हे कपडे देऊन उलट त्यांनी तुझा अपमानच केला आहे. प्लीज, किती प्रेमाने ते कपडे माझ्याकडे आलेत कळलंय का तुला? इतक्या प्रेमाने तू एक गोष्ट तरी केलीस का वहिनीसाठी? किचन मध्ये बसवलंयस तिला. बरोबर वाटतं ते? अगदी बरोबर. म्हणजे बरोबरच आहे. सो प्रत्येक गोष्टीची एक जागा असते. चपला दारात असतात, ज्वेलरी कपाटात असते, तशी हिची जागा मी हिला दाखवली. प्रत्येक गोष्ट ज्याच्या त्याच्या जागी असली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीची जागा त्याच्या लायकीनुसार ठरत असते. ऑलमोस्ट रेडी आहे. ऑलमोस्ट म्हणजे इतका वेळ का लागतोय? थोडं कन्फ्युजन आहे म्हणून. कसलं कन्फ्युजन? इव्हेंट्स, पार्टीज, प्रोग्राम आपल्या घरी रेग्युलर होत असतात, मग कसलं कन्फ्युजन आहे तुला? तसं नाही ऐश्वर्या, यावेळेला कन्फ्युजन थोडं वेगळं आहे. मला सांग, काय कन्फ्युजन आहे? कसला गोंधळ आहे? डॅड, सावलीच्या घरातल्यांना या रिसेप्शनला बोलवायचंय की नाही? अरे हे काय विचारणं झालं? त्यांना तर बोलवायला सांग. नाही. एकतर आपला नाईलाज आहे म्हणून केवळ हे रिसेप्शन आपण ठेवले, इतर कुठलाही हेतू नाही. पण सावलीला काय वाटेल? काही वाटू दे, आपला काय संबंध त्याच्याशी? एकतर तिला इथे माझ्या घरात माझ्या डोक्यावर तुम्ही आणून ठेवलंय. माझा श्वास कोणतो तिच्यामुळे. आता रिसेप्शनला तिच्या आई वडिलांना, तिच्या घरच्यांना तुम्हाला बोलवायचंय? दिस इज टू मच. आणि नील, तू रे, तुला कधीपासून तिचा तुला कधीपासून एवढा पुळका या मुलीचा इतरांसारखा? तिच्या घरच्यांना या रिसेप्शनला बोलवायचं नाही.
माय डिसिजन इज फायनल. अगं बाई, हे कोण ठेवलं इथे? थांबा, मी जाते. त्याला उचलू नका नका उचलू ते. का? त्याच्या खाली सुरळ आहे, मला भीती वाटते. नका उचलू. नको उचलू नका उचलू नका. काय झालं सावलीताई? सकाळी सकाळी योगा? असं केल्याने माझी उंची वाढत असेल ना, तर मी पण करायला तयार आहे. बघा दादा, ते पातेल्याच्या खाली झुरळ आहे, मला भीती वाटते. तुम्ही काहीतरी करा ना. जोरळ आहे. हा. काय रे जुरळा, या घरात तीन बाळचं राहत होतास. आता तुला घराच्या बाहेर काढतो, सामाना सकट.